नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे महा ऑनलाईन आय डीसाठी जाहिरात निघालेली आहे आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या जिल्ह्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कधी सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे, या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला हे तुमच्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी अप्लाय करायची असेल, तर त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघावी लागते आणि त्यासाठी तुम्ही नंतर अप्लाय करू शकता. आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघाल्यानंतर याची माहिती आपण यूट्यूब चॅनलला तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. या अगोदरही आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिरात निघाल्यानंतर व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्याची जाहिरात ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. चला तर मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपली सरकार सेवा केंद्रासाठी नागपूर जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे. दिनांक आहे 31/7/2025 रोजी जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता वेळापत्रक. यामध्ये जून 2025 मधील निर्देशान्वये नागपूर जिल्ह्यातील तालुके, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्राकरता आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी रिक्त असलेल्या ठिकाण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरात अर्ज अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. याचा दिनांक आहे 1/8/2025. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ 2/8/2025 सकाळी 10 पासून हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम जी तारीख आणि वेळ आहे ते 31/8/2025 6 वाजेपर्यंत तुम्ही हे अर्ज ऑनलाईन दाखल करू शकता. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. 3/9/2025 रोजी नागपूर जिल्ह्याचे जे संकेतस्थळ आहे nagpur.gov.in किंवा ASSK-nagpur.in या संकेतस्थळावर पूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येईल 3/9/2025 रोजी. त्यानंतर छाननी अंती पात्र अपात्र अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 19/9/2025 रोजी. अंतिम यादी तुम्हाला पाहायला मिळेल. अपात्र अर्जाचे यादीवर आक्षेप नोंदवणे. जर तुम्हाला यामध्ये काही आक्षेप असेल तर 22/9/2025 ते 27/9/2025 पर्यंत तुम्ही यामध्ये आक्षेप नोंदवू शकता. पात्र अर्जाची अंतिम यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 30/9/2025 रोजी. पात्र अर्जाची मुलाखत घेणे 1/10/25 ते 30/10/2025. निवड झालेल्या उमेदवारांची यादी नागपूर जिल्ह्याचे संकेतस्थळावर nagpur.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. फायनल जी यादी असेल ते तुम्हाला नागपूरच्या जिल्हा संकेतस्थळावर पाहायला मिळेल. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण प्रक्रिया ही nagpur.gov.in या संकेतस्थळावर सूचना आणि निर्देश तुम्ही इथं पाहू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ASSK-nagpur.in ह्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्जाचं जे शुल्क आहे ते ₹100 तुम्हाला द्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ व्यतिरिक्त अर्ज ईमेलद्वारे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास पोस्टाद्वारे किंवा हार्ड कॉपी ऑफलाईनद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही किंवा स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळावर अर्ज प्राप्त होणारे ऑनलाईन अर्ज 31/8/2025 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना व संपूर्ण जाहिरात नागपूर जिल्ह्याचे संकेतस्थळ nagpur.gov.in किंवा ASSK-nagpur.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत तुम्ही पाहू शकता. अर्जासोबत जोडायची संपूर्ण मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, शैक्षणिक पात्रता असेल, ज्यामध्ये अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असायला हवा. पदवीधर असेल तर ठीक. त्यानंतर पदव्युत्तर असेल तर तुम्हाला उत्तीर्ण गुणपत्रिका जोडावी लागेल फायनल इयरची. त्यानंतर अर्जदार MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबवलेला CCE हा कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. तुमच्याकडे MSCIT किंवा CCE झालेला असावं. आपले सरकार सेवा केंद्राकरता भौगोलिक क्षेत्रात असलेल्या जागेच्या ठिकाणची कर पावती किंवा विद्युत देयकाची प्रत चालू वर्षाची 25-26 तुम्हाला जोडावी लागेल. जागेच्या ठिकाणाची तुम्हाला कर पावती किंवा लाईट बिल तुम्ही 25-26 जोडू शकता. केंद्र भाडेतत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच करारनामा उपलब्ध असल्यास जोडण्यात यावे अथवा निवड झाल्यास 15 दिवसाच्या आत तुम्ही सादर करू शकता. तुमच्याकडे CSC असेल तर त्याचं प्रमाणपत्र, अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, अर्जदाराकडे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असावं. ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन जोडायची आहेत. ह्या सर्व तुम्ही अटी आणि शर्ती या PDF मध्ये वाचून घेऊ शकता. या PDFची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. यासाठी निवड जी प्रक्रिया असणार आहे ती 100 गुणाच्या निवडीच्या प्रक्रियेनुसार तुम्हाला निवडण्यात येईल.
त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्राची निवड प्रक्रियेकरता 100 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत. गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. आता 100 गुण तुम्हाला कसे दिले जातील? कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर त्याला 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास त्याला 25 गुण आणि CSC केंद्र असल्यास 25 गुण आणि समितीकडील मुलाखत जी असेल ती 20 गुणाची असणार आहे. अशा 100 गुणाची तुमची मुलाखत असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची ही निवड करण्यात येईल. आता ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे? अर्जासाठी तुम्हाला ASSK-nagpur.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरता अर्ज नोंदणी. यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्हाला नवीन अर्ज न्यू ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे आणि तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत आणि ₹100 तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. यासोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे स्कॅन करायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, पोलीस कलेक्टर सर्टिफिकेट, त्यानंतर सामाजिक कार्याचा काही अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र, CSC असल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि ऑनलाईन अर्जाची फीस आहे तुम्हाला ₹100. तुम्हाला तांत्रिक अडचणीसाठी हेल्प डेस्कचाही WhatsApp नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे नागपूर जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आपले सरकार सेवा केंद्र घेऊ शकता. यामध्ये काही अडचणी येत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती निघालेल्या आहेत. त्याची लिंक तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनललाही पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.